हॅलो. हा दादा नमस्ते, नदाब बोलतो लोकप्रधान चॅनल. हा नमस्ते, बोला की. हा, आचारसंहिता म्हणजे डिक्लेअर झालेली आहे, एकंदरीत तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? हो, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 31 जानेवारीच्या आत सगळेच इलेक्शन घ्यायचे, त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने ही आचारसंहिता लावलेली आहे. हो आणि 15 तारखेला मतदान आहे. हो त्यामुळे खूपच कमी वेळ सगळ्या उमेदवारांना मिळणार आहे. हो आणि आपापल्या पार्टीच्या हिशोबाने सगळेजण आता प्रयत्नात आहेत हो सध्या. हम्म. आणि सोलापुरात तर भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं वातावरण आहे. हो जवळपास 70च्या वर जागा जातील हो असं एकंदरीत वातावरण सध्या तरी आमच्या पार्टीला आहे. हो हो नाही, इलेक्शन होणार का नाही होणार का नाही अशी एक भीती होती नागरिकांमध्ये, इच्छुक उमेदवारांमध्ये आणि पार्टीच्या नेत्यामध्ये. आणि अचानक आज प्रेस घेऊन निवडणूक आयोगाने आचारसंहिता डिक्लेअर केलेली आहे, काय सांगाल नाही, तुम्ही? कोर्टाने 3-4दा ते निर्देश दिले होते. आणि सुप्रीम कोर्टाने इव्हन हायकोर्टांना पण सांगितलेलं की एकदा सुप्रीम कोर्टाने एक निर्देश दिल्यानंतर तुम्ही कोणतीही याचिका जर हायकोर्टात कोणी दाखल करत असेल तर तुम्ही ते फेटाळून लावा आणि हो इलेक्शन वेळेतच व्हायला पाहिजे म्हणून हे क्लिअर इन्स्ट्रक्शन सुप्रीम कोर्टाचे होते. हा, आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही युवकांचा एक मोठा चेहरा म्हणून तुमचा चेहरा युवकांसमोर राहणार आहे. तुमची म्हणजे कशी तयारी आहे आणि काय सांगाल तुम्ही सर्व इच्छुक उमेदवारांना, जनतेना, ज्या प्रभागामध्ये आपण इलेक्शन लढणार आहेत आणि तुमचा चेहरा अतिशय महत्वाचा आहे. अण्णा या ठिकाणी आजच्या निवडणुकीमध्ये अण्णा नाहीत आणि हो. तुमचा चेहरा, अण्णांचे जे समर्थक आहेत आणि जे काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, तुम्हाला हो. अण्णा म्हणून त्यांनी पाहणार, तर कशा तुमच्या आव्हान, तयारी वगैरे तुमची कशी राहणार आहे? आणि जसं सोलापूरकरांना माहितीये की गेल्या 40 वर्षापासून स्वर्गीय तात्यासाहेबांचा असू दे, स्वर्गीय महेश अण्णांचा असू दे, हो सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणात काम आहे. आणि प्रत्येक महापालिकेच्या इलेक्शन मध्ये महेश अण्णांची आठवण आल्याशिवाय कोणाला म्हणजे इथून पुढे राहणार नाही. हो हो जसं महेश अण्णांनी गेल्या 25 वर्षापासून महापालिकेत त्यांची पकड होती, पण हो अनेक उमेदवारांना नगरसेवक करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. हो त्यामुळं आता मी सुद्धा नवीन पक्षात आलो आहे. हो पक्षाची एकंदरीत शिस्त बघितली तर हो जुन्या लोकांना आणि नवीन लोकांना एकत्रित करून समन्वय साधून निश्चितच योग्य तो न्याय सगळ्यांना देण्याचा प्रयत्न मी निश्चितपणाने करणार आहे. आणि हो पक्ष जी काही जबाबदारी देईल ती हो जबाबदारी पूर्ण सक्षमपणे पार पाडेल. हा. दादा, तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यावर तर भारतीय जनता पार्टीची एक ताकद वाढलेली आहे आणि देवेंद्र फोटे आणि तुम्ही त्यांचे भाव आहेत, म्हणजे एकंदरीत तुमची दोघांची ताकद वाढलेली आहे. तर या निवडणुकीमध्ये कसं राहणार समीकरण एकंदरीत? नाही, पार्टीची ताकद ऑलरेडी आहेच. म्हणजे आणि अजून वाढलेली आहे पार्टी तुम्ही गेल्यावर, प्रवेश केल्यावर? हो हो पण पार्टीची ऑलरेडी ताकद होती, त्यांच्या ताकदीचा उपयोग सुद्धा आम्हाला होणार आहे. त्यात हो काय वाद नाही, त्यात काय शंका नाही. आणि हो पार्टी म्हणून आम्ही सगळेजण एकत्रितच काम करू. कुठलंही गट तट पार्टी मला वाटतं येणाऱ्या पुढील काळात आपल्याला दिसून येईल हो की हो कुठलंही गट तट पार्टीत राहणार नाही. आणि पार्टी म्हणून सगळेजण आम्ही एकत्रित मिळून काम करूया. हो. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बोलला वेळात वेळ काढून. आणि 2-3 दिवस झाल्यावर अजून आपण बसू, लोकप्रधानची चर्चा करू. बहुत धन्यवाद तुमचे. हो हो, थँक्यू. ओके.